विद्याविहार येथील महाकाली मंदिरात हिंदू धर्मसंस्कृती आणि परंपरेनुसार गेल्या 40 वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। यंदाही मंदिर परिसरात पूजापाठ, होम हवन, कळस पूजा, गणेश पूजा, नवग्रह पूजा, भंडारा तसेच महाकालीची भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली। या धार्मिक कार्यक्रमाला मुंबईतील तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला। सलग 4 दिवस आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सुमारे 3 ते 4 हजार भाविकांनी लाभ घेतला। यावेळी मुंबईतील समाजसेवक कृष्णा आडेलकर यांचीही उपस्थिती होती। मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिराचा विस्तार करण्याची मागणी त्यांनी केली। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। विद्यमान मंदिर परिसरात भाविकांना दर्शनासाठी जागा अपुरी पडत असल्यानं मंदिराची उंची व रुंदी वाढवून परिसराचा विकास करावा, तसेच भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। स्थानिक आमदार पराग शहा, महापौर रितू तावडे तसेच स्थानिक नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन मंदिराच्या विकासाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मंदिराच्या सेवेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ललिता अम्मा यांचेही यावेळी विशेष योगदान राहिले। पूजापाठ, धार्मिक सेवा तसेच गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे। ही सेवा आणि संस्कार मंजुला अम्मा यांनी पुढील पिढीकडे सोपवल्याचे सांगण्यात आले। महाकाली मंदिरात दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असून दूरदूरहून भाविक येथे दर्शनासाठी येतात। त्यामुळे भाविकांनी या मंदिराला भेट देऊन महाकाली मातेचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले।